तर मी बनवते आता अंडा ग्रेव्ही मसाला. तर पहिले अंडे उकडू घातलेत आणि त्याच्यानंतर अंडा ग्रेव्ही मसाला काय काय आहे मी तुम्हाला तो दाखवते. एकदा माझ्या पद्धतीमध्ये तुम्ही अंडा ग्रेव्ही मसाला बनवून बघा. तर बघा, खोबरं, वल्ल खोबरं, कांदा, अद्रक आणि लसूण आणि हे 2 टमाटो टमाटो काय म्हणले मला कळलं नाही. बरं ठीक आहे. तर आता हे आपल्याला सगळं मिक्स भाजून घ्यायचंय. आता मी तव्यामध्ये तेल टाकले. आता कांदा टाकून घेते पहिला. आणि असं जास्त लाल नाही करायचा, तर नॉर्मल मसाला फ्राय करून घ्यायचा आहे सगळा आपल्याला. आता पूर्ण हे खोबरं, अद्रक आणि लसूण हे पूर्ण याच्यामध्ये परत सगळं टाकायचं. आपल्याला जास्त लाल नाही भाजायचा, नॉर्मल थोडासा त्याचा कांद्याचा म्हणजे वास जाईपर्यंत फक्त. आणि जे म्हणजे कच्च्याचा वास नाही लागला पाहिजे, थोडस ब्राऊन होऊ दे. त्याच्यामध्येच टमाटर पण ऍड करायचंय. आपला मसाला रेडी आहे वाटण्यासाठी. आता वाटताना याच्यामध्ये काय काय टाकायचे ते पण मी तुम्हाला दाखवते. ते टाकायला विसरले, तुम्ही जिरं टाकायला विसरू नका. मसाल्यामध्येच आपल्याला जिरं पण फ्राय करायचंय. हे धनिया पावडर आहे आणि हे माझं घरात मी जे लाल तिखट बनवलेलं आहे, म्हणजे माझा घरगुती मसाला तो टाकलेला आहे. तुम्ही लाल मिरची पावडर पण टाकू शकता, पण माझ्याकडे आहे म्हणून मी हाच वापरते. जिरं, धनिया पावडर आणि लाल मिरची पावडर. आता हे सगळं बारीक करून घ्यायचंय मिक्सरला. तर मसाला बघा मस्त बारीक झालाय. तेल मस्त गरम झालंय. आता याच्यामध्ये आपण अंडे फ्राय करूया. अंडे फ्राय झाले. मोहरीची फोडणी द्यायची आहे त्याच्यामध्ये. थोडा कढीपत्ता, मोहरीचा आवाज यायला लागला, मोहरी नाचायला लागली ना की लगेच मसाला टाकून द्यायचा. यात आता टाकून द्यायची सगळी. तुम्हाला किती पातळ पाहिजे किती घट्ट पाहिजे ते तुम्हाला जसं आवडेल तसं पाणी टाका. जर घट्ट भाजी आवडत असेल तर अशी घट्टच ठेवा. जिला आता उकळा आलाय, मस्त अजून 5 मिनिटं शिजू द्यायची आणि वरतून कोथिंबीर कापून टाकायची मस्त. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही पण एकदा ट्राय करा. अंडा कढी मसाला